नमस्कार. शासनच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे सरकारी कर्मचारी आली अंदाची बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी मिळणार. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. तर तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजचे नवीन अपडेट सविस्तर समजून त्याला सुरू करूया. सरकारी कर्मचारी 18 महिने डे थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांना लवकर सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा 18 महिने थकबाकीचा डे देणार आहे. केंद्र सरकारने अलीकडेच 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकाच्या डी आणि डीआर मध्ये 4% वाढ केली आहे. या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेला 18 महिने डे थकबाकीबाबत काही सांगितले नाही. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन चे सरचिटणीस सी कुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टाफ बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर आता शासन निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्याची बाजू मांडताना श्री कुमार यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांना 18 महिन्याची थकबाकी डे मिळेल. नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शनधारकाला डी आणि डीआरची थकबाकीची भेट म्हणून दिली जावी. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिली जाणारी रक्कम थांबवली, त्यामुळे सरकारची 34,402 कोटी इतकी बचत झाली. डे थकबाकीचा मुद्दा यापूर्वीही अर्थ मंत्रालयाकडे मांडण्यात आला आहे. नॅशनल जॉईंट काउन्सिल ऑफ ॲक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस शिवकुमार म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यासह जुनी पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय 18 महिने डी आणि डीआर पेमेंटवरही चर्चा सुरू आहे, जी कोरोना व्हायरसच्या काळात थांबवली होती. स्टाफ साईट नॅशनल काउन्सिल कॅबिनेट सचिव 18 महिन्याची डे थकबाकीची मंजुरी केली आहे. ही अर्थ मंत्रालयाला कळविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही अहवाल देण्यात आला आहे. केंद्र सरकारने सांगितले की पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी कोरोनाच्या काळात रोखून धरले 18 महिन्याची डे थकबाकी भरण्याची मागणी करत आहे. केंद्र सरकारने यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले की अनेक कर्मचारी संघटनांनी डे थकबाकी भरण्याची अर्ज केली आहे. तथापि सरकारने स्पष्टपणे सांगितले की डे थकबाकी सोडणे सध्याच्या परिस्थितीत व्यावहारिक नाही. म्हणजे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 34,000 कोटीपेक्षा जास्त डी आणि डीआर रक्कम देणार नाही. सरकारची वित्तीय तूट अद्यापर्यंत एपीएम कायद्यानुसार केलेल्या पातळीपेक्षा दुप्पट आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे डी आणि डीआर थकबाकी भरणे शक्य नाही. सी कुमार म्हणाले की अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना 6% व्याजासह परत द्यावे लागतील. कोरोना व्हायरस दरम्यान डे देयक निलंबित करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत 18 महिन्याचा महागाई भत्ता आणि 3 हप्ते बंद केले. त्यावेळी सरकारने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय मंत्री परिषद जेसीई शिवकुमार गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. थकबाकीची रक्कम मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली. श्री कुमार म्हणतात की सरकारची भावना बदलली आहे. 2020च्या सुरुवातीला कोविड-19 साथीच्या आजारामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या डी आणि डीआरवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यावेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे 18% डीए देणे बंद करून कोट्यावधी रुपयाची बचत केली होती. त्यानंतर 18 महिन्याची थकबाकी भरण्यासाठी कर्मचारी संघटनेने सरकारला अनेक खुले पर्याय सुचवले, मध्ये एकाच वेळी थकबाकी भरण्याचाही समावेश होता. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.